बातमी आहे जालना जिल्ह्याची। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भोकरदन नगर परिषदवर आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, 9 उमेदवारासह नगराध्यक्ष पदाचा विक्रमी विजय झाल्याचे आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांचे प्रतिपादन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 21/12/2025 रोजी ऐतिहासिक असा कौल मिळवत 9 नगरसेवकांसह नगराध्यक्षपदी समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांचा विक्रमी विजय संपादन केला आहे। हा यशस्वी कौल म्हणजे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची तसेच भोकरदन वासियांच्या प्रेमाची आणि विश्वासाची व आशेची पावती आहे। मिळालेल्या प्रत्येक मतामागे भोकरदनच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपेक्षा दडलेली आहे। या विजयामागे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांचा संयम आणि प्रामाणिकपणा अहोरात्र त्यांनी केलेली मेहनत आहे। बूथ पासून प्रभागापर्यंत घराघरापर्यंत पोहोचून जनतेशी साधलेला संवाद आणि विकासाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक प्रयत्न त्यांचे फलित झाले आहे। भोकरदनकरांच्या सेवेत सदैव कृतज्ञ राहून दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी संकल्प केला असून या ऐतिहासिक विजयासाठी भोकरदनच्या सर्व जनतेचे मनपूर्वक जाहीर आभार विजयी झालेल्या उमेदवारासह आमदार चंद्रकांत दानवे यांनी व्यक्त करत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र या माध्यमाचे प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिलेली प्रतिक्रिया। भोकरदन तालुक्यामध्ये खरोखर हा नुसता राज्यात नाही आणि जिल्ह्यातला विजय नाहीये। हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आज इथं धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई ही झालेली आहे आणि त्याच्यात जनशक्ती ही विजय झालेली आहे। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक प्रभाग 1 ते 10 पर्यंत 9 सदस्य प्रचंड बहुमताने हे निवडून दिलेले, ज्यामध्ये आमचे शफीक शेख असतील आणि आमच्या बरोबर असलेले नगरसेवक निवडून आलेले सर्व असतील। थोड्या मतानं काही हरलेले, नंतर इथं संबंधित जे म्हणत होते धनशक्तीचा विजय होईल, धनशक्तीचा विजय होईल, इथं धनशक्तीचा विजय झालेला नाहीये। केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय मंत्र्यांचा सफाया करण्याचं काम इथं त्यांना कधीच नगराध्यक्ष होऊ शकत नाही। पुन्हा एकदा जनतेने हे दाखवून दिलेलं आहे। आता खरोखर निवडून येण्याच्या साठी रात्रंदिवस 3 महिने आमच्या सर्व टीमनं रात्रंदिवस परिश्रम घेतले म्हणून हा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल सर्व या शहरातील 18 पगड जाती धर्माचा सर्व समाजाचा मी माजी आमदार चंद्रकांत दानवेंच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी आमचा सेक्युलर विचाराचा नगराध्यक्ष ते म्हणत होते हिंदू मुस्लिमचं वातावरण करू आणि इथं मुस्लिम निवडून येणार नाही, पण आम्ही सर्वांना बरोबर घेतलं आणि प्रचंड मतानं 1900 मतानं इथं तुतारीचं बटन दाबून तुतारी ही विजय झालेली आहे। आता राहिला विकासाचा प्रश्न। त्यांना सर्वांना माहित आहे जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील सर्व समाजाला मी हरलो तरी 4थ्या नंबरला या राज्यामध्ये हरल्याच्या नंतर 1,06,000 मतं घेतलेले विधानसभेमध्ये। आता नगराध्यक्ष आमचा आणि 9 असे मिळून 10 सदस्य आमच्याकडे झालेले। मी तुम्हाला सांगू इच्छितो या राज्यामध्ये जे गोरगरीब जनतेचं मायबाप सरकार ज्याला आपण म्हणतो, या सरकारच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पैसे आणण्याचं काम करू। पिण्याचं पाणी, नाली, रस्ता, गटार हे स्वच्छ करण्याचं काम 100% केलं जाईल हा शब्द मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला देतो आणि पुन्हा एकदा या शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो। असंच काम येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करा। मी म्हटलं होतं भयमुक्त हे शहर करू, आज खरोखर हे भयमुक्त शहर झालेलं आहे। त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जे निवडून
निवडून आले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारीचे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शहरातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ.